भाजपा नेता परिणय फुके ने कहा कि ठाकरे बंधुओं उद्धव ठाकरे और राज ठाकरे को विजयी मेला आयोजित करने के बजाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आभार मेला करना चाहिए। फुके ने कहा कि उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री रहते हुए लिए गए गलत फैसले को फडणवीस ने रद्द किया, जिसके लिए उन्हें धन्यवाद देना चाहिए। उन्होंने ये भी कहा कि बाला साहेब ठाकरे के जीवित रहते ये दोनों भाई एक साथ नहीं आए, लेकिन अब विधानसभा चुनाव में हार के बाद मजबूरी में एकजुट हो रहे हैं। ये लोगों को समझ में आता है कि जब उनकी स्थिति कमजोर होती है तभी वे एकजुट होते हैं। परिणय फुके ने दावा किया कि विदर्भ में मनसे और शिवसेना उद्धव ठाकरे गुट के पास आंदोलन करने की ताकत ही नहीं है। उन्होंने आरोप लगाया कि ये पार्टियां मुंबई में छोटे व्यापारियों और पान टपरी वालों पर दबंगाई दिखाती है, लेकिन बड़े उद्योगपतियों, बॉलीवुड या हिंदी भाषी कारोबारियों पर दबाव नहीं डालती। फुके ने तंज कसते हुए कहा कि असली मराठी मानुस ऐसा कायरतापूर्ण व्यवहार नहीं करता और ना ही अडानी अंबानी जैसे बड़े उद्योगपतियों के खिलाफ आवाज उठाने से डरता है। इसके बाद उन्होंने कहा कि मनसे कार्यकर्ताओं की ऐसी हरकतों जैसे मीरा रोड पर मराठी न बोलने के लिए दुकानदार की पिटाई से उद्योगपतियों में डर का माहौल बन रहा है। महाराष्ट्र में बड़े पैमाने पर उद्योग आ रहे हैं और मुख्यमंत्री फडणवीस के नेतृत्व में कई लोगों को भरोसा मिला है, लेकिन ऐसी घटनाएं कारोबारी माहौल को खराब कर सकती हैं। फुके ने कहा कि उद्धव ठाकरे की राजनीतिक महत्वाकांक्षाओं के कारण राज ठाकरे को 25 साल पहले शिवसेना से बाहर निकाला गया था, लेकिन अब विधानसभा चुनाव में हार के बाद उद्धव को उसी भाई को गले लगाना पड़ रहा है जिसे उन्होंने पहले निकाला था। यह राजनीतिक मजबूरी को दर्शाता है। इसके बाद परिणय फुके ने कहा कि महाराष्ट्र में एमडी जैसे नशीले पदार्थों की तस्करी बढ़ रही है। उन्होंने मांग की कि ऐसे तस्करों पर मकोका के तहत कार्रवाई होनी चाहिए। मुख्यमंत्री फडणवीस ने इस संबंध में मकोका लगाने का आश्वासन दिया है। फुके ने बताया कि उन्होंने पहले भी राशन धान घोटाले का मुद्दा विधान परिषद में उठाया था, जिसके बाद कार्रवाई हुई थी। इस बार भी उन्होंने चावल मिलों पर कार्रवाई की मांग की है। फुके ने आरोप लगाया कि इस घोटाले में कांग्रेस का एक बड़ा नेता शामिल है और कॉल रिकॉर्डिंग की जांच से सच्चाई सामने आ सकती है। उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जो त्यांनी हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतला, जो त्यांनी निर्णय जो त्रिभाषीय सूत्राच्या संदर्भातला जो अहवाल त्यांनी स्वीकृत केला, त्या संदर्भात जो त्यांनी चुकीचा निर्णय घेतला तर त्याला सुधारण्याचं काम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केला आणि म्हणून त्यांनी आजच्या मेळाव्यात फडणवीस साहेबांचा आभार मानला पाहिजे आणि या याच्यात विजय मेळाव्यापेक्षा आभार मेळावा त्यांनी केला पाहिजे। बिलकुल नाही, मराठी माणूस फार सुज्ञ आहे। मुंबईच्या मराठी माणसाला समजतं की जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना त्यांच्या इतक्या प्रयत्नांनी जे दोघं भाऊ एकत्र आले नाही, त्यांच्या शेवटच्या वेळेस ज्यावेळेस त्यांना फार गरज होती आणि त्यांनी फार प्रयत्न केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी, तर त्यावेळेस एकत्र आले नाही। तर आज कोणती अशी मजबुरी झाली की हे दोघे एकत्र आले हे सगळ्या जनतेला माहित आहे। बघा, जनतेला हे माहित आहे, महाराष्ट्राच्या जनतेने ज्या प्रकारे दोन्ही पक्षांना रस्ता दाखवला, ज्या प्रकारे यांचा पूर्ण सुपडा साफ केला, तर कुठेतरी ज्यावेळेस यांचा सुपडा साफ होतो त्यावेळेस यांना मराठी विषय आठवतो। आणि मी तुम्हाला एक सांगतो की ज्या प्रकारे हे दोघं आज एकत्र येऊन ज्या प्रकारे यांचे पक्ष वागून राहिले, ज्या प्रकारे हे लोकांना मारहाण करून राहिले, हे निश्चितच लोक बघतात आहे, मराठी माणूस बघतोय आणि याला कधीच मराठी माणूस समर्थन करणार नाही। बघा, त्यांची काही ताकद विदर्भात तर नाही आहे, विदर्भात काही असे आंदोलन करण्याची ताकद नाही आहे। मुंबईमध्ये व्यापारी म्हणजे जे बिचारे पान टपरीवाले आहेत, ठेलेवाले आहेत, यांच्यावर जोर दाखवतात। काल एका याच्यात फार चांगलं त्यांनी म्हटलं की बाबा तुम्हाला जर जोर दाखवायचा आहे, तुम्हाला जर खरंच मराठी सक्ती करायची आहे तर बॉलिवूड मुंबईत कसं आहे, बॉलिवूड का नाही काढत आहे मुंबईतनं, किंवा हे जे जोर दाखवतात तर अनेक हिंदी भाषिक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात, मग त्यांच्यावर काय सक्ती करत नाही की तुम्ही मराठीच बोलले पाहिजे। ठेल्यावाल्यावर, रस्त्यावर फेरीवाल्यांवर जोर दाखवून ही कोणती मर्दानगी आहे? आणि मराठी माणूस जर हे खरं मराठी माणूस असले असते तर असं नामर्दपणा यांनी केला नसता। 5-5 लोक, मी तो व्हिडिओ बघितला, मी न्यूज चॅनलमध्ये तो व्हिडिओ बघितला, 5 लोक मिळून एकाला मारत आहे। यांच्यात जर खरा दम असणार तर एक माणूस जाऊन 5 लोकांच्या वस्त्यामध्ये जाऊन हिंदी म्हणजे मराठी सक्ती केली पाहिजे ना।
आणि अनेक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात, अदानी अंबानी मुंबईत राहतात. मग त्यांच्याकडे जाऊन यांची हिंमत असणार तर त्यांच्याकडे जाऊन यांनी म्हटलं पाहिजे की तुम्ही हिंदी नका बोलू, ही भाषा नका बोलू, तुम्ही मराठी बोला म्हणून. त्याच्यात हिंमत नाही. त्यात आपले तुकडे फेकले की चालले आपले शेपूट हलवत. तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. यांनी कुठेतरी हे बंद केलं पाहिजे. बघा, मागच्या वेळेस या संदर्भात ज्यावेळेस विधान परिषद आणि विधानसभेमध्ये हा विषय गाजला होता, गडचिरोलीच्या धान घोटाळ्याचा विषय गाजला होता, त्यावेळेस सगळ्याच मिल्सची चेकिंग झाली होती, धान खरेदी केंद्रांची चेकिंग झाली होती, झाडी पडल्या होत्या आणि एक 2-3 राईस मिल्स म्हणजे कोणी जेसा म्हणून जे आपण नाव घेत आहे, यांच्या राईस मिल्समध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा, मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा समोर आला होता, निदर्शनास आलं. त्यामध्ये त्यांच्या कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या, त्यांच्यावर एफआयआर सुद्धा केल्या, त्यांना अटकही केली होती, पण त्यांना ते जामीन मिळाली आहे. पण यामध्ये एक मोठा काँग्रेसचा नेता, जो काँग्रेस पक्षाचा फार मोठा एक आमदार आहे, नेता आहे, तिचंही याच्यात मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट आहे. या ज्यावेळेस तुम्ही मोबाईल फोनचं जर रेकॉर्डिंग काढलं किंवा मोबाईल जर तुम्ही जर चेक केलं पोलीस विभागाने, तर निश्चितच एक काँग्रेसचा फार मोठा नेता याच्यात त्याचंही सहकार्य किंवा इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला सापडेल.